टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। नजर टाकूयात काही विशेष घडामोडींवर। वाशी केंद्रांतर्गत जुलै 2024 ची शिक्षण परिषद नेरुळगाव शाळा क्रमांक 10 इथे संपन्न। शिक्षण परिषदेचा प्रारंभ ध्यास शिष्यवृत्तीचा या केंद्रांतर्गत विषय म्हणून इयत्ता 5वी-8वी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम गठन समिती सदस्य, लेखक मार्गदर्शिका, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, शिष्यवृत्ती परीक्षांसाठी महाराष्ट्रभर शिक्षकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि समुपदेशन करणाऱ्या राजाराम पवार सरांच्या ओतप्रोत अशा मार्गदर्शनानं झाला। शिक्षण परिषदेला शिरवणे केंद्राचे केंद्र समन्वयक सागरनाथ भंडारी सर, मनपा अनुदानित शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते। ध्यास गुणवत्तेच्या अंतर्गत सन्माननीय शिक्षणाधिकारी अरुणा यादव मॅडम यांच्या वर्ग सजावट उपक्रमांतर्गत त्यांच्या शाळा भेटीमध्ये आकर्षक वर्ग सजावट म्हणून नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 27 वाशीगाव येथील सहाय्यक शिक्षक नारायण मौळे यांचा वर्ग निदर्शनास आला। त्या अनुषंगाने त्यांना शिक्षण परिषदेचं औचित्य साधत राजाराम पवार सरांच्या शुभ हस्ते सन्माननीय शिक्षणाधिकाऱ्यांचे अभिनंदन पत्र देऊन गौरवण्यात आले। शिक्षण परिषद संपन्न होण्यासाठी शाळा क्रमांक 10 नेरुळगाव मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विशेष शिक्षक शरद पाटील सर यांनी उत्तम संयोजन केलं, तर संपूर्ण परिषदेचं सूत्रसंचालन तावडे मॅडम यांनी उत्कृष्ट शैलीत केलं। शरद पवार निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा करतायत। फडणवीसांची उंची कमी करण्याचा प्रयत्न, बावनकुळे। राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्याकडून महाराष्ट्रात दंगल घडवण्याची भाषा केली जाते। यामागील त्यांचा हेतू लक्षात येत नाही असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। ते सोमवारी नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळेस बावनकुळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष्य केलं। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांना खलनायक करण्याचा प्रयत्न केला जातोय। निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा शरद पवार बोलत आहेत, ते चांगलं नाही। जनता सुज्ञ आहे। काँग्रेसनं समाजात तेढ निर्माण करून, वाद निर्माण करून आरक्षणाचा प्रश्न तेवत ठेवलाय। यासाठी काँग्रेस जबाबदार आहे असा आरोपही बावनकुळे यांनी केलाय। वरळीत पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण, कारची धडक, गंभीर जखमी, बाईक स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू। हिट अँड रनच्या घटनेमध्ये जखमी झालेल्या तरुणाच्या मृत्यूनं मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे। वरळी भागामध्ये एकाच महिन्यात हिट अँड रनच्या 2 घटना घडल्या होत्या। यापैकी दुसऱ्या घटनेमध्ये भरधाव आलिशान BMW गाडीनं धडक दिल्यामुळे जखमी झालेल्या दुचाकी स्वार या तरुणाला आपले प्राण गमवावे लागलेले आहेत। उपचार सुरू असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतलाय। महामार्गावर पूर्णपणे होर्डिंग बंदी, मुंबई महापालिकेकडून नवं धोरण लवकरच। घाटकोपर येथे महाकाय जाहिरात फलक कोसळल्यानंतर मुंबई महापालिकेकडून नव्यानं जाहिरात फलक संदर्भात धोरण बनवण्याचं काम हाती घेण्यात आलंय। डिजिटलसह सर्व प्रकारच्या जाहिरात फलकांसाठी धोरण बनवताना त्यामध्ये काही नवीन नियमही लागू होणार आहेत। यामध्ये मुंबईतील महामार्गावरही पूर्णपणे होर्डिंग बंदी येणार आहे। केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयानं 2016च्या निर्देशांची अंमलबजावणी महापालिका करणार आहे। धोरण येण्याआधीच महापालिकेनं रस्ते मंत्रालयाच्या निर्देशानुसार महामार्गावरील 26 होर्डिंगही काढले। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची। पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज। सतर्क रहा, सुरक्षित रहा। पिकेट, गुड फूड, गुड मूड। आता ग्रोसरी 10 मिनिटात घरपोच। रिच लुक, स्किन अँड हेअर स्टुडिओ, 50% डिस्काउंट फॉर स्पेशल मॉन्सून ऑफर। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत।
उरण परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळला. यशस्वी शिंदे, वय वर्षे 20, अपहरण आणि बलात्कार आणि त्यानंतर आली करण्यात हत्या. शुक्रवारी रात्री उरण डिटेक्शन ऑफिसमध्ये एकाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की कोठा नाका पंपजवळ काही रस्त्यावरील कुत्री एका महिलेच्या मृतदेहावर चावून भुंकत आहेत. पोलिसांनी त्या महिलेच्या पालकांना बोलावलं ओळख पटवण्यासाठी आणि त्यानंतर पालकांनी तिच्या कपड्यांद्वारे आणि तिच्या कमरेवरील टॅटूद्वारे ओळख पटवली. जेव्हा वैद्यकीय डॉक्टर आणि पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली तेव्हा त्यांना धक्का बसला, कारण तिच्या खासगी भागांची पूर्णपणे हानी झाली होती आणि तिच्या शरीराच्या मागील बाजूस तीक्ष्ण चाकूने हल्ला केलेला होता आणि त्यामुळे मोठ्या खुणा सुद्धा निर्माण झाल्या होत्या. पालकांनी याबाबत स्पष्ट केलं की हे कृत्य बंगलोरचा मुस्लिम ड्रायव्हर दाऊद शेख याचा आहे, जो 5 वर्षांपूर्वी यशस्वीवर अत्याचार केल्याप्रकरणी पॉक्सोमध्ये अटक झाला होता. तो आता तुरुंगातून बाहेर आलाय. अनेक वेळा यशस्वीला तो फॉलो करत होता आणि त्रास सुद्धा देत होता. याबाबतचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोटे, उरण पोलीस स्टेशन करीत आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत विशेष माहिती आमचे प्रतिनिधी खान यांच्याकडून जाणून घेऊयात. जय हिंद. मी मोहम्मद खान, पत्रकार, सदर पोलीस स्टेशन. 20 वर्षाची यशस्वीचा मृतदेह उरणच्या जंगलात सापडण्यात आला आहे. आरोपी दाऊद शेख आता फरार आहे. 5 वर्ष अगोदर दाऊदला पोस्कोमध्ये अरेस्ट करण्यात आला होता. त्याची खोड जेलच्या नंतर सुटल्यानंतर त्याची खोड काढण्यासाठी त्यांनी यशस्वीचा पाठलाग केला आणि उरणच्या जंगलमध्ये नेऊन तिला वारंवार हत्यारांनी, धारदार हत्यारांनी मारून तिचा मर्डर केला. असं मर्डर केलं की तिचा प्रायव्हेट पार्ट्सही कापण्यात आला होता. 25 तारखेला यशस्वीच्या पॅरेंट्स मिस्टर शिंदे यांनी उरण पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट लिहिली होती. वेळेवर जर पोलीस कारवाई केली असती किंवा त्याच्या मोबाईलचा ट्रेस करून शोध लावला असता तर आज यशस्वी जिवंत असती. काही ग्रामीण लोकांनी जंगलात बघितलं तर यशस्वीचं काही पार्ट्स कुत्रे खात होते आणि त्यानंतर शोध लावून त्या लोकांनी पोलिसांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यानंतर पोलीस आली, पण त्यापर्यंत यशस्वीचा मृत्यू झाला होता. मला पोलिसांची एकच मागणी आहे, जर वेळेवर आपण शोध लावला असता तर यशस्वी आज जिवंत असते आणि जर तो आरोपी सापडला दाऊद शेख तर त्याला कडक ते कडक शिक्षा द्यावी किंवा फाशीची शिक्षा द्यावी हीच माझी मागणी आहे. कारण प्रत्येक माणूसची हीच मागणी आहे, कारण आणखीन कुठली दुसरी यशस्वीवर असा हमला होऊ नये. धन्यवाद. जय हिंद. मनमाड बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू. मनमाड बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू झालेला आहे. प्रचलित पद्धतीनं हमाली आणि तोलाईचे पैसे कपात होणार आहेत. गेले 6 दिवस हा लिलाव बंद होता आणि त्यानंतर आता या लिलावाला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे. हमाल, मापारी आणि व्यापारी यांच्या बाजार समितीच्या बैठकीत हा तोडगा काढण्यात आलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे लासलगाव बाजार समितीमध्ये माथाडी कामगार आणि हमाल मापारी यांनी काम बंद आंदोलन सुद्धा पुकारलंय. मजुरीची रक्कम मिळाली नसल्यानं ही बंदची हाक पुकारण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गाचं काम अर्धवट, वाहन चालकांना होतोय मोठा त्रास. राज्यात ऐन पावसाळ्यामध्ये रस्त्यांची दुरावस्था. शेगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे. राज्यात पावसानं हजेरी लावली आणि अशातच राज्यातील विदर्भ, पश्चिम आणि मराठवाडा या 3 विभागातील तालुक्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झालेली पाहायला मिळतेय. शेगाव ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या 5 वर्षांपासून अर्धवट असून वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागतेय. शिवाय लाखो वारकरी दिंडीसाठी याच रस्त्यावरून जात असतात. तर शेगाव ते पंढरपूर असणारा हा राष्ट्रीय महामार्ग येरमाळ्याजवळ खड्डेमय आणि चिखलमय झालाय. त्यामुळे वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतात हे अवश्य कळवा. यासाठी सतर्क पोलीस टाइम्स न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. त्यासोबतच आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज सुद्धा फॉलो करा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. सतर्क रहा, सुरक्षित रहा.